द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष पंढरीत द्राक्षांच्या नवीन व्हरायटी आणाव्यात. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचे प्रतिपादन. द्राक्ष पंढरी म्हणून नावलौकिक असणाऱ्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या नवीन व्हरायटी आणण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले. पिंपळगाव बसवंत येथील बसवंत मधमाशी उद्यानात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर बसवंत गार्डनचे अध्यक्ष संजय पवार, भागवत बाबा बोरस्ते, यतीन कदम, बापूसाहेब पाटील, सतीश मोरे, तहसीलदार शरद घोरपडे, मुखेडचे सरपंच अमोल जाधव उपस्थित होते. तसेच जे शेतकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांना एक शेती व्यवसाय म्हणून या गोष्टीकडे बघितलं जावं, या दृष्टीने आपण हा प्रकल्प इथे उभा. जाती असतात मधमाशांच्या, पण 5 महत्वाच्या अशा जाती आहेत ज्या आपल्याला चांगल्या प्रकारचं मधाचं प्रोडक्शन करून देऊ द्यावं लागतील किंवा अशाच पिकांची आपण लागवड करू शकतो. त्यामुळे दुर्लक्षित राहिलेला आहे भारतामध्ये, त्याला चालना देण्याचा या ठिकाणी प्रगतीची भीती निर्माण झालेली, हीच भीती आपल्या महिलांनी या ठिकाणी मधमाशी पालन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये द्राक्ष इस्रायल उदाहरण देतो मी. इस्रायल देशाच्या सगळ्या बाजूने शत्रू आहेत.